आजचा मेनू मसाले पुरी. तर हे गाईज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. आज आपण बटाटा वापरून मसाले पुरी बनवणार आहे. लग्नात वगैरे आपण अशी मसाले पुरी खूप आवडीने खातो. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी मी इथं रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी असं कोमट पाणी मी ॲड केलेलं आहे आणि त्याला एक 10 मिनटं असं बाजूला ठेवून द्यायचं. यामध्ये 2 चमचे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. याला एक 10 मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. आता हे 10 मिनटानंतर हा रवा पूर्ण ते पाणी शोषून घेतो. आता यामध्ये आपण हा रवा मी बघा अगदी पिठासारखा झालेला आहे. त्यामध्ये एक अख्खा शिजवून घेतलेला बटाटा किसलेला आहे तो त्यामध्ये ॲड केला. थोडीशी कोथिंबीर, 1-2 चमचे हिरवी मिरची, आलं लसूण अशी मी पेस्ट बनवून घेतली होती ती यामध्ये ॲड केली. आता त्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करूया. हळद, जिरे, गरम मसाला, धनेपूड आणि ओवा आणि हिंग असं यामध्ये आपण ॲड करायचं आहे. तुम्हाला आणखी काही मसाले वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता. चवीपुरतं मीठ टाकूया यामध्ये आणि आता यामध्ये गहूचं पीठ आपण ॲड करूया. गहूचं पीठ गरजेनुसार ॲड करा. जितकं त्या पाण्यामध्ये रव्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये जेवढं आपलं पीठ बसतं तेवढं त्यामध्ये ॲड करून आपण त्याची कणिक मळून घ्यायची आहे. यामध्ये एक्स्ट्राचं पाणी मी कुठंच वापरलेलं नाही आहे. ते 1 वाटी कोमट पाण्यातच हे आपला रवा पण भिजून झाला आहे आणि आपली ही पूर्ण अशी कणिक पण बनून तयार आहे. हे बघा, आता याला एक 10 ते 15 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया. आता याच्या मस्त अशा पुऱ्या लाटून घ्या. त्याला तुम्ही पीठ लावून घेणार असाल तर पीठ लावून लाटा किंवा तेल लावून लाटणार असला तर तसंही चालेल. तुमच्या जर पुऱ्या खूप मोठ्या होत असतील किंवा काही तर प्लेट किंवा वाटीच्या सहाय्याने त्याच्यावरती आकार उठवून घ्या, म्हणजे एकदम सगळ्या परफेक्ट आकाराच्या पुऱ्या बनतील. हे बघा किती छान असं आपली मसाला पुरी टम अशी फुगलेली आहे. तुम्ही हे कुरम्यासोबत एन्जॉय करू शकता. मसाला पुरी अगदी पटकन बनून तयार होते. आपण लग्नामध्ये अशी एन्जॉय करतो. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय.